आज अत्यंत धक्कादायक, वेदनादायक, हृदय पिळवटून टाकणारी, महाराष्ट्रातील मनामनाला हळहळून सोडणारी अशी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके दादा अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत बारामती येथे निधन झालं आणि मन सुन्न झालं. ही बातमी ऐकताच अंग थरारून गेलं. खरं म्हणजे असा विचारही स्वप्नात कधी केला नव्हता, की असा हा नेता आपल्यातून निघून जाईल. परंतु आज 28 जानेवारी सकाळी 9:00-9:30 च्या दरम्यान ही वेदनादायी घटना घडली आणि ती ऐकायला मिळाली. खरंच यापेक्षा वाईट घटना असू शकत नाही. खूप वाईट घटना घडली. महाराष्ट्रासाठी दिवस-रात्र एक करणारा नेता अजितदादा सकाळी 6 वाजेपासून सर्वसामान्यांचे कामं करण्यासाठी तयार असणारा नेता. दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स, कार्यकर्त्याच्या भेटीगाठी, अनेक कामात गुंतलेले सदैव अजितदादा असायचे. उशिरापर्यंत कामं करायचे आणि सकाळी पुन्हा 6 वाजता कामावर हजर राहायचे. आज सुद्धा अशाच धावपळीत, अशाच गडबडीत आज एका सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात असताना बारामती येथे विमानतळावरती विमानाचा अपघात झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली. खरंच ही उणीव भरूच शकत नाही. अशी मोठी पोकळी आणि उणीव दादांच्या जाण्याने झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान अजितदादांच्या जाण्याने झालेलं आहे. अजितदादा हा सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते होते. त्यांच्या प्रश्नासाठी कायम तत्पर असणारे नेते होते. सदैव सर्वसामान्यांच्या कामासाठी अडणारे नेते होते. असे हे नेते आज आपल्यातून निघून गेले. खूप त्रास देणारी घटना आहेत, वाईट घटना आहेत. अजितदादांना आमचे चॅनल किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्सकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.